नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत तांदूळ ज्याची भाजी। तर चला रेसिपी बघूयात। आता इथे मी तांदूळ ज्याची भाजी अशा प्रकारे निवडलेली आहे। अशी तुम्ही बघू शकता। तर त्याला स्वच्छ धुवून घेऊया। भाजीला आपण 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता याला 5 मिनिटं आपण असंच निथळायला ठेवणार आहोत। तर 5 ते 10 मिनिटं झालेल्या वेळेला आता आपण याला कापायला घेऊया। अशा पद्धतीने कट करायची आहे। काही ठिकाणी या भाजीला तांदूळजा बोलतात, काही ठिकाणी या भाजीला चवळी पण बोलतात। बघू शकता अशी कापली आहे। अशाच प्रकारे मी बाकीची पण भाजी कापून घेणार आहे। आता भाजीसाठी मी एक मोठा असा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। आणि लसूण घेतला। लसूण मी इथे 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत कापून। आता इथे मी तेल तापवत ठेवलं। यामध्ये मी लसूण घालते, सोबतच हिरवी मिरची। इथे हिरवी मिरची मी जास्त का घातली आहे कारण की ह्या भाजीला मी दुसरे कोणते मसाले ॲड करणार नाही आहे, म्हणून मी हिरवी मिरचीचं प्रमाण जास्तच घेतलेलं आहे जरा। आता मी कांदा ॲड करते। कांदा सॉफ्ट होण्यासाठी मी एकदम थोडंसंच मीठ पहिले वापरते। ही भाजी शक्यतो लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यावरती करा, कारण की त्याच्याने भाजीला खूप छान चव येते। आता इथे आपला कांदा व्यवस्थित भाजला गेलेला। इथे मी आपली भाजी ॲड करून घेते। भाजीला एकदम हळूच पलटायचं। इथे महत्त्वाचं सांगते, भाजीला लगेच मीठ घालायची घाई करायची नाही, कारण ही भाजी थोडीशी श्रिंक होते। थोड्या वेळ हिला शिजवून द्यायची अशीच, आणि मग थोड्या वेळाने एक 5 मिनिटानंतर मीठ ॲड करायचं। आता 5 मिनिटं झालेली आहेत। याच्यात मी मीठ ॲड करून घेते। या भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला, ही पटकन शिजते, कारण की याची पानं खूपच कवळी असतात, सॉफ्ट असतात, त्याच्यामुळे ही झटपट बनणारी भाजी आहे आणि बनवायला पण अगदी सोपी आहे। इथे आपली रेसिपी झालेली आहे। आता आपण याला सर्व करायला घेऊया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।